12वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोणते कोर्सेस आहे, तसेच 2030पर्यंत कोणत्या क्षेत्राला जास्त मागणी असणार आहे ते जाणून घेणार आहोत आपण आज या व्हिडिओमध्ये। आपण निवडलेले जर करिअर आपल्या वैयक्तिक आवडीशी जुळणारे असावे आणि त्यातून चांगला पगारही मिळावा अशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांची मानसिकता असते। 12वी नंतर विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुसार उपलब्ध असलेले काही सर्वोत्तम कोर्स आहेत आणि त्याने आपले करिअर मार्ग हे खुले होतात। तर जाणून घेऊया 12वी नंतर आर्ट, सायन्स, कॉमर्स या तीनही शाखेनंतर अधिक पगाराचे कोणते कोर्सेस आहे आणि कोणत्या क्षेत्राला जास्त मागणी आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा। आत्ताच इयत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे आणि आत्ता 12वी नंतर चांगले करिअर निवडण्याचा देखील मोठा गहन प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो। 12वी नंतर करिअर निवडण्याचा मार्ग आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीशी निगडीत असायला हवा, त्याचबरोबर आपल्या पगारही चांगला मिळायला हवा। त्यामुळे 12वी नंतर विज्ञान, वाणिज्य आणि मानवशास्त्र यासारख्या शाखांची निवड विद्यार्थी हे करत असतात। तरी देखील प्रत्येकाच्या आवडीनुसार उपलब्ध असलेले कोर्सेसची माहिती जाणून घ्यायला हवी। चला तर पाहूया 12वी नंतर काय करिअरचे मार्ग किंवा पर्याय तुमच्या आयुष्यात किंवा चांगल्या पगाराच्या नोकऱ्या त्यामुळे तुम्हाला या कोर्सेस केल्यामुळे मिळतील। जे विद्यार्थी विज्ञान शाखेतून म्हणजे सायन्स 12th सायन्स झालेलं आहे तर त्यांना पुढे अनेक ऑपॉर्च्युनिटी आहेत, अनेक कोर्सेस आहे। त्यामध्ये तुम्ही अभियांत्रिकी करू शकता, BTech करू शकता, BE करू शकता। यानंतर बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री या पद्धतीचे कोर्सेस तुम्ही करू शकता। तसेच फार्मसी म्हणजेच B.Pharm, त्यानंतर नर्सिंगला देखील भरपूर असा स्कोप आहे, म्हणजेच तुम्ही BSc नर्सिंग देखील करू शकता। तसेच यानंतर बायोमेडिकल सायन्स, पर्यावरण विज्ञान, कृषी विज्ञान म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकतात। खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र या प्रकारचे विविध प्रकारचे कोर्स तुम्ही आहेत, तर त्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या प्रकारचे कोर्स तुम्ही करू शकतात। त्याचप्रमाणे फॉरेन्सिक सायन्स यानंतर बघा, जे 12वी वाणिज्य म्हणजेच 12th कॉमर्स या साईडचे आहेत किंवा या शाखेचे आहेत, तर त्यांना नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय म्हणजे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे तर ते आहे चार्टर्ड अकाउंटन्सी। तुम्ही CA बनू शकता, नाहीतर तुम्ही मग बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे BCom करू शकता। FY, SY, TY, BCom या पद्धतीने तुम्ही प्लेन एज्युकेशन देखील घेऊ शकता। त्याचप्रमाणे कंपनी सेक्रेटरी म्हणजे CA, व्यवसाय व्यवस्थापन BBA करू शकता, BCA करू शकता। त्याचप्रमाणे वित्त आणि गुंतवणूक विश्लेषक या प्रकारचे असे विविध कोर्स आहेत, तर त्यामध्ये प्रमाणे तुम्हाला अजून भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, जसं की ॲक्च्युरियल सायन्स, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी म्हणजे CMA, मानव संसाधन व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग या विविध प्रकारचे कोर्स देखील आहेत। यानंतर 12वी कला म्हणजे आर्ट्स नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय तुम्हाला आहे की तुम्ही एक कला पदवी पूर्ण करू शकता, म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी तुम्ही मिळवू शकता। त्यानंतर तुम्ही पत्रकारिता आणि जनसंवाद या प्रकारच्या कोर्सेससुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम यश हे नक्कीच मिळू शकतं। त्याचप्रमाणे ललित कला किंवा दृश्यकला, कायदा म्हणजेच काय तर LLBमध्ये सुद्धा तुम्हाला चान्सेस आहे, तर हा सुद्धा कोर्स करून तुम्ही पुढे त्यामध्ये तुमचं करिअर हे घडवू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचे आहे तर त्यांनी देखील बॅचलर डिग्री घेऊन तुम्ही पुढे BEd करू शकता किंवा DEd देखील करू शकता। ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांनी हा कोर्स करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर सादरीकरण कला म्हणजेच ज्यांना नाटकामध्ये इंटरेस्ट आहे, डान्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा संगीतात इंटरेस्ट आहे, तर या विविध प्रकारचे कोर्स देखील आहे। कारण की कला ही शाखा जी आहे तर त्यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, नाटक, नृत्य, संगीत। तर ही जी आवड आहे तर ती तुम्हाला जर असेल अंगीकृत तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं करिअर हे घडवू शकता। त्यानंतर बघा, प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन देखील तुम्ही करू शकता, फॅशन डिझायनिंगचा कोर्स करू शकता। आता याला प्रचंड डिमांड आहे, त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन देखील फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आहेत ते करू शकता किंवा ऑनलाईन त्याला भरपूर सारा असा स्कोप देखील आहे। यानंतर बघा 2030पर्यंत कोणत्या क्षेत्राला मागणी आहे, कोणती डिमांड आहे, तर बघा डेटा सायन्स आहे, त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे। सध्या मार्केटिंग ही डिजिटल जास्त होत आहे, तर याला देखील जास्त स्कोप आहे। या प्रकारचे देखील कोर्स तुम्ही करू शकता।
यानंतर बघा मशीन लर्निंग आहे. ज्याला स्वतःचा बिझनेस पुढे करायचा आहे की नोकरी करायची नाही आहे, तर त्यांनी विविध प्रकारचे मशीन्स आहे तर ते लर्निंग करायचे. तर मशीन कशी यूज करायची, त्याचा वापर कसा करायचा आणि स्वतःचं प्रोडक्ट कसं बनवायचं, अशा विविध प्रकारच्या अनेक मशीन आहेत. तर मशीन लर्निंग तुम्ही करू शकता. आणि सध्या आता व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक या सर्व गोष्टींवर AI कृत्रिम बुद्धिमत्ता, तर AI हे देखील एक कोर्स आहे. तर तो देखील खूप असा आधुनिक कोर्स आहे आणि पुढे याला अत्यंत डिमांड आहे. तर तुम्ही याबद्दलचा देखील कोर्स हा करू शकता. यानंतर बघा वाढवलेली वास्तवता म्हणजेच आणि ॲनिमेशन वगैरे या गोष्टी सर्व त्यामध्ये येतात. त्यानंतर बघा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा सायबर सुरक्षा. आता सायबर सुरक्षा ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गरज आता आयुष्यामध्ये राहणार आहे. कारण की सायबर गुन्हे हे जास्त वाढत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा हा देखील एक कोर्स तुम्ही हा करू शकता. तर असे विविध प्रकारचे कोर्स आहेत तर ते तुम्ही भावी आयुष्यामध्ये करू शकता आणि त्याला 2030पर्यंत अत्यंत डिमांड ही असणार आहे. त्यामध्ये तुमचे करिअर देखील हे अतिशय चांगले होऊ शकते. तुम्ही 30 काय अधिक त्यापेक्षा पगार हा कमवू शकता. आणि आफ्टर 12th तुम्हाला कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेनंतर कोणते कोर्स करायचे आहे या संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रपरिवारातील जे 12वी विद्यार्थी पास झालेले आहेत तर त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आयडिया येईल की आपण कोणते कोर्सेस करावे किंवा कोणते कोर्सेस अवेलेबल आहे किंवा आपण या शाखेतनं कोणत्या कोर्सेस करावा त्याचे डिमांड असेल. तर असे विविध प्रकारचे तुम्ही कोर्सेस हे शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा.